हॅलो एव्हरीवन, मी आहे नीरज. स्पर्धा परीक्षा करू इच्छिणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. यामध्ये आपण MPSC नेमकी आहे तरी काय हे समजून घेणार आहोत. तर वेळ वाया न घालवता चला सुरू करूयात हा प्रवास ड्रीम अचिव्हर सोबत. MPSC काय आहे? ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवाराची निवड करणारी घटनात्मक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 315 नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. MPSC अंतर्गत कोणकोणत्या परीक्षा होतात? राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक अभियंता विद्युत, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, पोलीस उपनिरीक्षक, विक्री कर निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक इत्यादी. यामध्ये राज्यसेवा परीक्षा काय आहे? राज्यसेवा परीक्षा ही महाराष्ट्र शासनाच्या काही विशेष पदांसाठी घेतली जाते. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांमध्ये ही परीक्षा सगळ्यात मोठी आणि सगळ्यात विशेष मानली जाते. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी अशी विविध पदे भरली जातात. राज्यसेवा परीक्षा देण्यासाठी पात्रता काय आहे? सर्वप्रथम आपण वय आणि शिक्षणाची पात्रता पाहूयात. कमाल वय हे प्रवर्गानुसार वेगवेगळं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष, OBC, SC, ST ह्या प्रवर्गासाठी 43 वर्ष आहे. शिक्षणाची अट काय आहे? तर कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. डिप्लोमा डिग्री जमत नाही, डिप्लोमा सर्टिफिकेशन जमत नाही, ओपन युनिव्हर्सिटीची पदवी चालते. प्रोफाईल काय असते? www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावरती उमेदवाराची प्रोफाईल बनवण्यात येते. ही प्रोफाईल स्वतः उमेदवाराला बनवायची असते, कारण यामध्ये उमेदवाराची वैयक्तिक माहिती भरायची असते. या वैयक्तिक माहितीमध्ये काय काय असते? तर नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर, धर्म, जात, लिंग, शिक्षण, पत्ता, अनुभव व फोटो आणि सही इत्यादी. ही प्रोफाईल एकदा बनवली की नेहमीसाठी तुमची माहिती तेथे सेव्ह असते, जतन असते. फक्त काही डॉक्युमेंट जे वेळोवेळी आवश्यक असतात ते अपडेट करायची सुविधा आयोगाकडून दिली जाते व ते तुम्ही रेग्युलर अपडेट करू शकता. एकदा का प्रोफाईल बनवली तर आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध एक्झामसाठी तुम्हाला फक्त एका क्लिकने तिथे अप्लाय करता येते. फी किती असते? ओपन प्रवर्गासाठी 544 रुपये तर राखी प्रवर्गासाठी 344 रुपये फी असते. 2025च्या नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा पद्धती कशी आहे? तर पूर्व, मुख्य आणि मुलाखत हे 3 टप्पे नेहमीप्रमाणे आहेत. यामध्ये पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच बहुपर्यायी असते. GS1 आणि GS2 असे 2 पेपर्स असतात. हे दोन्ही पेपर्स 200 मार्काचे असतात. GS1 हा 200 मार्काचा परंतु 100 प्रश्न असलेला म्हणजेच 2 मार्काला 1 प्रश्न, तर GS2 हा सुद्धा 200 मार्काला परंतु 80 प्रश्न म्हणजेच 2.5 मार्काला 1 प्रश्न. GS2 हा क्वालिफाईंग असतो, म्हणजे GS2 मध्ये तुम्ही 33% मार्क घेतलात तरच तुमचा GS1चा कट ऑफ हा ग्राह्य धरला जातो, अन्यथा तुम्ही डिस्क्वालिफाय होऊन जाता. पुढचा टप्पा आहे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असते. इंग्लिश, मराठी प्रत्येकी 300 मार्काचे हे 2 पेपर होतात. पण हे दोन्ही पेपर मुख्य परीक्षेमध्ये क्वालिफाईंगसाठी असतात. 3 तास तुम्हाला वेळ दिला जातो. या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला 25% मार्क सिक्युअर करायचे असतात, तरच तुमचे बाकीचे पेपर चेक केले जातात. निबंध लेखन हा त्यानंतरचा पेपर आहे. हा पेपर तुम्हाला 250 मार्काचा 3 तासासाठी असतो. याला पेपर 3 असं सुद्धा म्हणतात. यानंतर सामान्य अध्ययनाचे 4 पेपर असतात. प्रत्येकी 250 मार्क आणि 3 तास वेळ असतो. यानंतर येतो एक वैकल्पिक विषय, परंतु या एका वैकल्पिक विषयामध्ये 2 पेपर्स असतात. म्हणजे वैकल्पिक विषय पेपर 1 आणि वैकल्पिक विषय पेपर 2 हे दोन्ही पेपर 250 मार्काला असतात. ह्या दोन्हीसाठी तुम्हाला 3 तास वेळ दिला जातो. अशा एकंदरीत सगळ्या पेपरची जर टोटल केली तर क्वालिफाईंग वाले जर बाजूला ठेवले तर उरलेले मार्क 1750 मार्काची तुमची मुख्य परीक्षा होते. यानंतरचा टप्पा येतो मुलाखत. मुलाखत ही 275 मार्काची असते. मुलाखतीला असणारा वेळ हा असा फिक्स नसतो, तो पॅनलनुसार व्हॅरी होत असतो. अशा पद्धतीने मुलाखत परीक्षा सर्व मार्क एकत्र करून जर टोटल पाहिली तर 2025 मार्काची ही परीक्षा होते. या टोटलमध्ये इंग्रजी आणि मराठीच्या पेपरचे मार्क काउंट केले जात नाहीत, हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. यापेक्षा अजून काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. अजून काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे.